मी बनवणार आहे बटाट्याची चटणी। हे बघा, कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, तेल तापायला ठेवलं, त्याच्यात मी 1-2 हिरव्या मिरच्या तळून घेतलेल्या आहे तोंडी लावायला। तेल तापलेलं आहे, त्यात टाकते कांदा, हिरव्या मिरच्या आणि लसूणचं वाटण तयार करून घेतलेलं आहे हे मी। हे बघा, जिरं घेतलेलं आहे, जिरं टाकत आहे। हे बघा, कढीपत्ता टाकत आहे। बटाटे उकडून घेतलेले आहे मी बटाट्याच्या चटणीसाठी। कोथिंबीर, हे सगळं तुम्हाला मी दाखवत आहे। प्लीज मला लाईक करा, सपोर्ट करा। हे बघा, थोडा कांदा असा ब्राऊन होत आलेला आहे। हिरव्या मिरच्या आणि लसूण दळून घेतलेला आहे, तो ठेचा मी याच्यात टाकत आहे। अशा पद्धतीने तुम्ही जर केली ना बटाट्याची चटणी, खूप भारी लागते। हिरव्या मिरच्याचं वाटण थोडंसं परतलं की त्याच्यात टाकू पण थोडीशी हळद। बघा, हळद घेतलेली आहे, हळदीला आणि आले 2-1 मिनटं परतून घेऊ। वास एकदम अप्रतिम येत आहे, लहान मुलांसाठी खूप भारी अशी चटणी। परतून झालेले त्यात टाकते कोथिंबीर आणि उकडलेले बटाटे। किंवा एक करून सगळे बटाटे टाकून घेतलेले आहे आणि असे सगळे मॅश करून घ्यायचे। यांनी इझी होत आहे, कारण हे उकडलेले बटाटे होते। टिफिनला पण देऊ शकता तुम्ही, पोळीसोबत तर खायला खूप भारी लागते, किंवा पुड्या पण बनवू शकतो। याच्यात टाकू आपण चवीनुसार मीठ, बघा मीठ टाकून झालेले, परत त्याला मिक्स करून घेऊ। हे बघा, मिक्स झालेलं आहे। हे सगळं मिक्स करताना मीडियम गॅसवरच बनवायची आहे बटाट्याची चटणी। हे बघा, 1-2 मिनटं असं परतून घेऊ, मग रेडी आहे आपली बटाट्याची चटणी खायला। अशी बटाट्याची चटणी तुम्ही पण करून खा। प्लीज शेअर, लाईक, कमेंट करायला विसरू नका। मी बनवणार आहे बटाट्याची चटणी। हे बघा, कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, तेल तापायला ठेवलं, त्याच्यात मी 1-2 हिरव्या मिरच्या तळून घेतलेल्या आहे तोंडी लावायला। तेल तापलेलं आहे, त्यात टाकते कांदा, हिरव्या मिरच्या आणि लसूणचं वाटण तयार करून घेतलेलं आहे हे मी। हे बघा, जिरं घेतलेलं आहे, जिरं टाकत आहे। हे बघा, कढीपत्ता टाकत आहे। बटाटे उकडून घेतलेले आहे मी बटाट्याच्या चटणीसाठी। कोथिंबीर, हे सगळं तुम्हाला मी दाखवत आहे। प्लीज मला लाईक करा, सपोर्ट करा। हे बघा, थोडा कांदा असा ब्राऊन होत आलेला आहे। हिरव्या मिरच्या आणि लसूण दळून घेतलेला आहे, तो ठेचा मी याच्यात टाकत आहे। अशा पद्धतीने तुम्ही जर केली ना बटाट्याची चटणी, खूप भारी लागते। हिरव्या मिरच्याचं वाटण थोडंसं परतलं की त्याच्यात टाकू पण थोडीशी हळद। बघा, हळद घेतलेली आहे, हळदीला आणि आले 2-1 मिनटं परतून घेऊ। वास एकदम अप्रतिम येत आहे, लहान मुलांसाठी खूप भारी अशी चटणी। परतून झालेले त्यात टाकते कोथिंबीर आणि उकडलेले बटाटे। किंवा एक करून सगळे बटाटे टाकून घेतलेले आहे आणि असे सगळे मॅश करून घ्यायचे। यांनी इझी होत आहे, कारण हे उकडलेले बटाटे होते। टिफिनला पण देऊ शकता तुम्ही, पोळीसोबत तर खायला खूप भारी लागते, किंवा पुड्या पण बनवू शकतो। याच्यात टाकू आपण चवीनुसार मीठ, बघा मीठ टाकून झालेले, परत त्याला मिक्स करून घेऊ। हे बघा, मिक्स झालेलं आहे। हे सगळं मिक्स करताना मीडियम गॅसवरच बनवायची आहे बटाट्याची चटणी। हे बघा, 1-2 मिनटं असं परतून घेऊ, मग रेडी आहे आपली बटाट्याची चटणी खायला। अशी बटाट्याची चटणी तुम्ही पण करून खा। प्लीज शेअर, लाईक, कमेंट करायला विसरू नका।